मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. आजचा ब्लॉग तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे कारण तो माझ्यासाठी पण सरप्राईज आहे. आम्ही चाललेलो आहे 4 to 5 days ट्रिपला. आणि कुठे चाललो आहे तर लोकेशन तुम्हाला समजेलच, पण आम्ही फ्रेंड्ससोबत चाललेलो आहे. खूप धम्माल मज्जा मस्ती करणार आहोत. लेट्स गेट स्टार्ट. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा, कारण मी कंटिन्युअस व्लॉगिंग करणार आहे. गुड मॉर्निंग. Should be finally Goa trip is out of the WhatsApp group. सामान बघा, 4 जणांचं किती कच्चाकच बसला. आम्ही खूप लवकर सकाळी निघालो कारण का आम्हाला दुपारपर्यंत तिथे पोचायचं होतं आणि फर्स्ट हाफ पूर्ण आदित्य ड्राईव्ह करणार होता असं ठरलं होतं. मस्त घाटात छान आम्ही ड्राईव्ह केलं आणि हे दोघं जण मागे झोपले होते. त्यानंतर अंकिताने खूप छान सँडविचेस करून आणले, त्यामुळे आम्हाला ब्रेकफास्ट ब्रेक नाही घ्यायला लागला आणि आम्ही सँडविचेस खाऊन आमचं पोट भरलं. गपचूप आम्ही सँडविचेस ठेवते मी, तरीही तिला समजलं नाही. इतकी गाढ झोपेत होते ते दोघं जण. कॉफी ब्रेक घेतलेला आहे मॅगजीला. पूरला आम्ही 3 तासात पोचलो कारण सकाळी 5 o'clockला काहीतरी आम्ही निघालेलो होतो आणि त्याच्यानंतर 3 तासात आम्ही कोल्हापूरला पोचलो. म्हणजे अजिबात सकाळचं ट्रॅफिक नाही, काही नाही आणि झापझूप आलोय. आय जस्ट लव्ह हॅविंग कॉफी. तर सगळ्यात आधी कॉफी प्यायली, नंतर सेकंड हाफ शुभी आणि अंकिता हे ड्राईव्ह करणार होते कारण आम्ही मस्त झोपणार होतो. बट वी एंडेड अप फिनिशिंग द सँडविच बॉक्स. सँडविचेस आर टू गुड. त्यामुळे पूर्ण ब्रेकफास्ट त्या सँडविचेसवरच केला. ड्रायव्हिंग झाल्यानंतर आदित्य मस्त आराम करत होता. मॅपने आम्हाला कुठल्या रस्त्याने नेलं वी डोंट नो, बट ऑफ रायडिंगची मज्जा तर आम्ही घेतली. मॉन्सून ट्रिप्स कधी कधी नको नको वाटतात बिकॉज ऑफ पाऊस, पण आम्हाला हे ग्रीनरी आणि हे रस्ते आणि ती वाईब बघून इतकी मज्जा येत होती. दिस इज वॉट वी केम फॉर ॲक्च्युली. एवढा सुपर फास्ट आला आहे की समोरचं काही दिसतच नाही. चुलीवर मसाले करतायत भाजीसाठी. असं पुण्यामध्ये खूप कमी बघायला मिळतं चुलीवरचं. ओनली LPG. कॉफीच्या ब्रेकसाठी जरा वेळ थांबलोय, खूप वेळ ड्रायव्हिंग करून. पूर्ण असा हात धर शुभी, असा धर म्हणजे ते पूर्ण काढ. असं धर तळव्यावर. त्याने खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे काय बाबाने शिकवलेली टेक्निक. खूप इफेक्टिव्ह आहे. जिभेने चालणं म्हणजे आपल्याला चांगल्या गोष्टी. काय चांगल्या गोष्टी होतात बाबा बोला. बाबाने सांगितलेलं काय चांगल्या गोष्टी होतात. त्यांना इथे काय येते Beach line, soda and lemon tea. बेस्ट ठेवलं. Let's go. आम्हाला रस्त्यात जाताना एक वाईल्ड लाईफ सँच्युरी दिसली आणि त्यामध्ये रेड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात यावरती आमचं डिस्कशन चालू होतं. जर तुम्हाला माहिती असेल रेड्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
बर्थडे इन गोवा मला नेहमी एकदा तरी गोव्यामध्ये किंवा बाहेर कुठेतरी नॉट इन पुणे बर्थडे करायचा होता आणि ह्यावेळेस गोवामध्ये सरप्राईज मिळालं. मला निघताना समजलेलं होतं किंवा आम्ही जेव्हा कोल्हापूरला होतो तेव्हाच मला डाऊट आला होता की बहुतेक आम्ही गोव्यालाच चाललो. आणि मग नंतर मला समजलं कारण लोकेशन पण लावत होते ते कंटिन्युअसली. दिस इज हाऊ द प्रॉपर्टी लुक्स. बारिश आ गई है. मला दुसरा आवडत असं एकदम into the nature resort आहे. Let's see our room now. एकदम dense into the nature. आणि आमचे 2 rooms होते त्यामुळे त्यांनी upgrade केल्या rooms. So now that is what we are going to see. This is how our room looks like. This is their restaurant. आता फ्रेश होऊन लंचला जाऊयात. असं वाटतंय हॉटेल. मस्त एकदम छान आहे. फ्रेशन अप झालोय आणि नाव वी आर रेडी टू हॅव सम फूड. सो लेट्स गो अँड सी आम्ही काय काय खातोय. फूड वॉज रिअली व्हेरी नाईस. इथे लंच आणि लंच खूप छान होता. नाव लेट्स गो अँड रेस्ट फॉर सम टाइम. आता आम्ही चाललोय परत कुठे रिसॉर्टवर आणि तिकडे आम्ही जरा झोपणार आहे. इकडून येते मला इकडनं झोपणं पडेल. तेज आदित्य गपरे पाय फक्त डुबवायचे होते. मस्त झोप झाली आणि नाव वी आर रेडी फॉर द डिनर्स. हाऊ माय आउटफिट लुक्स. दिवसभर ट्रॅव्हलिंग करून खूप दमलेलो. मस्त झोप काढली आणि मग आता म्हटलं की चला डिनरला जाऊया. आणि आज माझा बर्थडे आहे सो दॅट इज वाय स्पेशल डिनर असेल. आता आम्हाला एका रेस्टॉरंटमध्ये जायचं जेवायला. तो मानसी कसं वाटत आहे? खूप छान वाटतं. माझा बर्थडे फर्स्ट टाइम असं झालाय की कोणीतरी असं डेकोरेशन वगैरे करतंय. तो मानसी आदित्यने तुझ्यासाठी एवढं मस्त सरप्राईज डेकोरेशन केलंय. खूप छान वाटतंय मला. डिनर झालेलं आहे. नाव गोइंग बॅक टू द रिसॉर्ट अँड वी रिअली वॉन्ट टू रेस्ट चिल. आईस्क्रीम खाऊयात आपण. बॅक टू द रिसॉर्ट. दॅट्स इट फॉर द व्लॉग गाईज. तुम्ही जर हा व्लॉग एन्जॉय केला असेल मनापासून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. खूप जास्त उशीर झालेला आहे आम्हाला येताना. आदित्य झोपला पण आहे पण मी माझं स्किन केअर, हेअर केअर आणि सगळा रूममधला पसारा आवरत होते. तर ते सगळं आवरून आता मी पण झोपणार आहे कारण उद्याचा दिवस खूप जास्त एक्सायटेड आहे. ह्या ट्रिपला आम्ही खूप जास्त फूड एक्सप्लोअर करायला आणि आम्ही ठरवलं की खूप शांत, चिल आणि सूदनिंग आणि रिलॅक्सिंग ही ट्रिप करायची आहे. तर आम्ही तसेच स्पॉट्स चूज केले आहेत, तशाच गोष्टी चूज केल्या आहेत. इन टू द नेचर आम्ही खूप राहायचा प्रयत्न करणार आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टी कशा काय होत आहेत हे आपण सगळ्या डेजच्या ब्लॉग्समध्ये बघूच या. पण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. मी रोज ब्लॉग्स टाकणार आहे आणि तुम्हाला जर ही गोवा ट्रिप माझ्यासोबत एन्जॉय करायची असेल तर बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ह्या ब्लॉगमधलं सगळ्यात जास्त काय आवडलं. See you in the next vlog. Till then, good night. Bye bye.